धन्यवाद परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. थँक यू फादर, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. फादर, वी गिव्ह यू ग्लोरी, ऑनर अँड प्रेज अँड वी वर्शिप युअर नेम लॉर्ड. थँक यू फादर, थँक यू फॉर दिस टाईम. परमेश्वरा, तुझ्या नावाला आज आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू सुंदर संध्याकाळची वेळ आज आम्हाला देव केलेली आहे. दररोज आणि दररोज परमेश्वरा संध्याकाळी तू आम्हाला भेटण्यासाठी येतो. परमेश्वरा, आमची भेट घेतो, वचनाच्याद्वारे आमच्याशी बोलतो. तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वरा, तूच केवळ आमचा परमेश्वर आहेस, तूच आमचा तारणारा आहेस. परमेश्वरा, तुझ्याशिवाय परमेश्वरा आम्ही केव्हाच भस्म झालो असतो, पण तू आज आम्हाला सांभाळलेला आहेस, तू आम्हाला तारलेला आहेस आणि तू आम्हाला निवडलंस. परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देत आहे. परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये परमेश्वरा आजचं हे जे सेशन आहे हे आशीर्वादित होऊ दे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, सर्व टेक्नॉलॉजी यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडखळण येऊ नये यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे. आणि इथून संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देते. तुझं पवित्र आत्मा आम्हाला चालवू देत. परमेश्वरा, तुझी उपस्थिती प्रत्येकाला त्यांच्या घरामध्ये जाणवू दे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. थँक्यू फादर. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. खरोखर परमेश्वर महान असा परमेश्वर आहे. तो दररोज आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. आम्हाला काय लागतं, काय नको, काय पाहिजे असतं, आम्ही कसं आहोत, काय आहोत, हे सगळ्या काही गोष्टी परमेश्वर जाणतो. काहीही झालं तरी परमेश्वर कंट्रोलमध्ये आहे. आणि आज परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे, आपल्याला भेटणार आहे, आपल्याला तो काय गोष्टी सांगणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये काय आपण सुधरवायचं आहे आणि कसं आपण आपलं जीवन पुढे चालवायचं आहे, ह्या गोष्टी ज्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलेल त्यावेळेस आपण त्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. आणि आपण लक्ष देऊन आपण काही गोष्टी परमेश्वराकडून ज्या येणाऱ्या आहेत त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. काम करत किंवा इकडे तिकडे लक्ष देत आपण ऐकायचं नाही आहे. ऐकायचं म्हणून ऐकणं असं नको, तर आपण वेळपूर्वक, आपण काळजीपूर्वक आपण परमेश्वराचं वचन काय सांगतं हे आपण नक्की लक्ष देऊन ऐकूया, कारण ते आपल्यासाठी हाडांना सत्व असं आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला हाडांना सत्व असं आहे. आणि हाडांना सत्व म्हणजे इम्युनिटी, इट बिल्ड्स इम्युनिटी असं आहे ते परमेश्वराचं वचन. तर आपण एक 5-10 मिनिट घेऊया आणि आपण ही लिंक आपण सगळ्यांना शेअर करूया. आणि हे जी वचन जे आहे, ज्या पद्धतीत आपल्यासाठी एक इम्युनिटीसारखं काम करतं, नक्कीच तुम्ही तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा जे खरोखर आजारी आहेत, ज्यांना वचन ऐकण्याची गरज आहे, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, ज्यांना आरोग्याची गरज आहे, त्या सर्वांपर्यंत तुम्ही ही लिंक पोचवायची आहे. तर आपण एक 5 मिनिट घेऊया आणि आपण ही लिंक शेअर करूया. त्यानंतर आपल्यामध्ये अमित ब्रदर आहेत, ते आपल्यासाठी सुंदर असं स्तुती आराधना घेतील आणि मग त्यानंतर आपण वचनामध्ये जाऊया. आपण लिंक शेअर करूया. खरोखर जे आपले ओळखीचे आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, जे आजारी आहेत, आपल्याला लक्षात येत आहे की घाबरलेत, कोरोनामुळं काहीतरी झालेलं आहे, घरामध्ये लागण आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांपर्यंत आपण ही लिंक शेअर करूया. नक्कीच परमेश्वर त्यांचा विश्वास वाढवेल आणि परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये आपल्या हाडांना सत्व असं ते काम करतं, आपल्या मनाला आनंदी असं ते बनवतं आणि मग त्याच्यामुळे परमेश्वराच्या वचनाने त्यांना आरोग्य मिळतं. त्यामुळे ज्या ज्या लोकांची आठवण आज तुम्हाला पवित्र आत्मा करून देत आहे, त्या लोकांपर्यंत तुम्ही नक्की ही लिंक शेअर करायची आहे. आजचं जे वचन आपल्यासाठी आहे त्याचं टायटल आहे की द वे ऑफ द लॉर्ड, की परमेश्वराचा मार्ग. हे जे वचन आहे हे मला, हे जे टायटल आहे हे मी एका वचनावरून घेतलेलं आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्त गेतसेमानी बागेत होता. येशू ख्रिस्त गेतसेमानी बागेत असतो आणि त्या ठिकाणी त्याला यहूदा इस्करियोत धरण्यासाठी येत असतो. आणि येशू ख्रिस्त त्या बागेमध्ये प्रार्थना करतो आणि प्रार्थना करत असताना त्याच्याबरोबर जे जवळचे त्याचे शिष्य होते, पेत्र, योहान आणि याकोब, हे 3 जण होते. आणि येशू ख्रिस्त प्रार्थना करत असतो आणि त्याच्यानंतर हे 3 बाहेर त्या बागेच्या इथे बाहेर ते झोपलेले असतात. आणि येशू ख्रिस्त आत जातो, त्या बागेमध्ये जातो, तो गुडघे टेकून
तो प्रार्थना करत असतो. कशासाठी प्रार्थना करत असतो? तर त्याला माहिती असतं की त्याला धरून द्यायला यहोदा इस्करियोत येणार आहे आणि त्याची घटका जवळ आलेली आहे. त्या क्रूसावर त्याला जायचं असतं आणि त्या क्रूसावरचं जी शिक्षा असते ती तो भोगणार असतो. आणि म्हणून तो प्रार्थना करत असतो की देवा, हे जे वेळ आहे, हा जो प्याला आहे, हा तुझी इच्छा असल्यास माझ्यापासून टळून जाऊ दे. आणि तो आत्म्यामध्ये इतका विवळत असतो, इतका कणत असतो, इतकं प्रार्थना करत असतो तो की त्याचा जो घाम आहे तो पण देखील रक्त बनतो. अशा पद्धतीत तो एक अंतकरणाने, एक जीवाने त्या ठिकाणी त्या गेतसेमानी बागेमध्ये प्रार्थना करतो. आपण त्याचा रेफरन्स बघूया. योहानाचा 7वा अध्याय 17वा अध्याय आपण बघूया. तर त्या ठिकाणी योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये हे वचनं आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या ठिकाणी आता मी सगळे वचनं या ठिकाणी वाचत नाही, पण तुम्ही जर हे वचनं वाचला तर त्यामध्ये एक गोष्ट येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, तो 2 वेळा आत जातो आणि बाहेर येतो की तुम्हाला माझ्याबरोबर घटकाभरही जागवत नाही का? 1 तास तरी तुम्हाला माझ्याबरोबर जागवत नाही का, असं तो म्हणतो त्यांना. ते वचन आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये काय होतं, ह्या वचनांमध्ये येशू ख्रिस्त 2 वेळा जातो, प्रार्थना करतो. तो एकदा जातो, प्रार्थना करतो, आत्म्यामध्ये तो प्रार्थना करत आहे. आणि ज्यावेळेस तो प्रार्थना करतो, तो पहिल्यांदा बाहेर येतो. तो पाहतो की पेत्र, याकोब आणि योहान तिघही झोपलेले असतात. तो त्यांना बघतो आणि पुन्हा तो आत जातो, त्या गेतसेमानी बागेमध्ये जातो. तो पुन्हा त्या गेतसेमानी बागेमध्ये जातो आणि पुन्हा प्रार्थना करायला लागतो. एवढा प्रार्थना करतो की त्याचा जो घाम आहे तो रक्त बनतो. तो घाम रक्त बनतो. आणि त्यानंतर त्याच्यानंतर त्याचा जो घाम आहे तो रक्ताचे थेंब बनतात. आणि ज्यावेळेस त्याचे रक्ताचे थेंब बनतात, तो पुन्हा उठतो आणि तो येऊन त्याच्या शिष्यांकडे बघतो. हे 3 शिष्य त्याचे जवळचे शिष्य असतात. पेत्र, याकोब आणि योहान हे त्याचे जवळचे शिष्य असतात. तो येतो, त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही मोहामध्ये पडू नये म्हणून तुमच्याच्याने घटकाभरही जागवत नाही का? आपण हे वचन बघूया. लूक याचा 22वा अध्याय, लूक याचा 22वा अध्याय 44 पासून पुढचे वचन आहेत. 44 पासून मी वाचते. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला, तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. तो काय म्हणत आहे त्यांना? तो म्हणत आहे, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. काय म्हणत आहे तो? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे या ठिकाणी? त्यांना म्हणतो, तुम्ही झोप का घेता? झोप का घेता? आणि मग पुढे आपण बघतो की त्या ठिकाणी असंच एका वचनामध्ये येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत असतो आणि ते म्हणतात, येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही आत्म्याने उत्सुक मात्र आहात प्रार्थनेला, पण तुम्ही शरीराने वीक आहात, कमजोर आहात. तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही उत्सुक आहात प्रार्थनेसाठी, पण शरीराने वीक आहात. काय म्हणायचं आहे? आत्मा उत्सुक आहे खरा, पण जे शरीर आहे ते झोप घेत आहे. आता ह्या शरीराचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते शरीर मोहामध्ये पडू नये म्हणून काय म्हणत आहे येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की शरीर तुमचं मोहामध्ये पडू नये म्हणून तुम्ही काय करा? उठून प्रार्थना करा. उठून प्रार्थना करा. इंग्लिशमध्ये हे वचन जे आहे ते काय सांगतं की कॅन यू नॉट गेट अप फॉर 1 hour? 1 तासासाठी पण तुम्हाला घटकाभरी तुम्हाला जागवत नाही का?
प्रार्थना करू इच्छित नाही का? 1 तास, तो काय म्हणतो, 1 तास पण तुमच्याच्याने होत नाही का? आजचं जे वचन आहे, आजचा जो संदेश आहे, आजचं जे टायटल आहे ते ह्या वचनावर आधारित आहे. आम्ही मोहामध्ये पडू नये, कोणत्या गोष्टीमध्ये सापडू नये, म्हणून परमेश्वर ह्या ठिकाणी काय सांगत आहे, तुम्ही प्रार्थना करा. अनेक लोकांना वाटतं की प्रार्थना करायचं म्हणजे काय, उठायचं, 2 गाणे म्हणायचं, वचन बायबल वाचायचं, कुठं स्तोत्रसंहिता वाचली, कुठं जुन्या करारामधला 1 चॅप्टर वाचला, कुठल्या नव्या करारामधला 1 चॅप्टर वाचला, बडबड बडबड प्रार्थना केली, देवा मला हे दे, ते दे, ते दे, असं केलं तसं केलं. ही पॅटर्न आपण ठरवलेली असते. देवा ह्याला आशीर्वादित कर, त्याला आशीर्वादित कर, मला आशीर्वादित कर, ह्याला बरं कर, त्याला बरं कर. हा आपला ठरलेला पॅटर्न आहे. पण आज जे लोक आज मला पाहत आहेत, जे खरे ख्रिस्ती स्वतःला म्हणत आहेत, ज्यांचा आज बाप्तिस्मा झालेला आहे, येशू ख्रिस्ताला ओळखतात, बाप्तिस्मा झालेला आहे, अन्य भाषेचं दान आहे, आणि त्यांचा पण जर पॅटर्न प्रार्थनेचा हाच आहे, तर आज मला तुम्हाला सांगू द्या, आज आपण कुठंतरी त्या परमेश्वराकडं पोचण्यापासून आम्ही मागं पडत आहोत. आम्ही त्याच्या जवळ जाण्यापासून मागं पडत आहोत. आज जर तुमचा पॅटर्न हाच आहे की आम्ही आज पण कोणीतरी आम्हाला अध्याय काढून द्यावा, किंवा वचनामध्ये मोबाईलमध्ये काहीतरी येतं, दररोज तेच वचनं वाचायचे, फक्त प्रार्थना करायची, कुठंतरी बसलं, काहीतरी बसलं, प्रार्थना केली, 15 मिनिट, अर्धा तास खचून जर आपण प्रार्थना करतो, तर आज मला सांगू द्या, आपण प्रॉब्लेममध्ये आहोत. ही आपलं पद्धत प्रार्थनेची नाही आहे. आज आपली प्रार्थनेची पद्धत काय आहे, येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. जर आम्ही खरे ख्रिस्ती आहोत, आजचा जो मेसेज आहे, आजचा जो संदेश आहे, आजचा तो संदेश प्रत्येक सिरियस ख्रिस्ती लोकांसाठी आहे, जे खरोखर स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, जे खरोखर देवाला ओळखतात, जे खरोखर त्यांना परमेश्वराकडून काही घेण्यापेक्षा परमेश्वरामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. होय परमेश्वरा, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये प्रगट होऊ देत. आज असं ज्यांना वाटतं की मला हे दे, ते दे, ते दे, ह्या गोष्टी मागण्यापेक्षा परमेश्वरा तुझी इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे, ह्या गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, आज संदेश त्यांच्यासाठी आहे. येशू ख्रिस्त त्या गेतसमानी बागेमध्ये त्याला माहिती होतं की त्याचा शेवट, त्याचा जे भयानक जे मरण आहे क्रूसावरचं, ते जवळ आलेलं आहे. त्याला माहिती होतं की त्याचं जे क्रूसावरचं मरण आहे ते जवळ आलेलं आहे. तो पण तुमच्या माझ्यासारखा त्या पित्याकडं प्रार्थना करत होता की परमेश्वरा, पित्या, हा जर प्याला माझ्यापासून टळत असेल तर हा टळू देत. तो पण प्रार्थना करत होता. त्यालाही कळत होतं की मी आता काय फेस करणार आहे, माझ्या जीवनामध्ये काय गोष्टी घडणार आहेत. पण तो काय प्रार्थना करतो, माझी इच्छा नाही पण तुझी इच्छा होऊ देत, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ओबिडियन्स दाखवत आहे येशू ख्रिस्त. आज आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला देव सांगतो तुम्ही असं करा, तसं करा, आम्हाला पहिली गोष्ट माहितीच नसतं की परमेश्वर आमच्याबरोबर कसा बोलतो. आज आपला जो विषय आहे तो ओबिडियन्सवर नाही आहे. आज आपला विषय आहे तो आहे प्रार्थनेवर. येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही मोहामध्ये पडू नये म्हणून, कुठल्याही गोष्टीमध्ये पडू नये म्हणून काय करा, प्रार्थना करा. आम्हाला प्रार्थना म्हणजे साधी गोष्ट वाटते. काय प्रार्थना करायची, उठायचं, सकाळीच उठायचं, प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? काय लोक, पुष्कळ लोक कंटाळा करतात. कंटाळा येतो, प्रार्थनेचा कंटाळा येतो. प्रार्थना करा, प्रार्थना करा सगळे सांगतात म्हणून आपण प्रार्थनेला बसतो. कुठंतरी एक गाणं काढायचं, वचन वाचायचं, झालं, प्रार्थना संपली. आज जर आम्ही खरे ख्रिस्ती आहोत, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, आम्हाला अन्य भाषेचं दान येत आहे, अन्य भाषा आम्ही बोलतो, तर आज आमच्या प्रार्थनेची पद्धत कशी पाहिजे. आणि जरी आज आम्हाला अन्य भाषा येत नाही, तर आज आमच्याकडे ती इच्छा आहे का की परमेश्वर आम्हाला तुझी अन्य भाषा पाहिजे, तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव माझ्या जीवनामध्ये पाहिजे. आज आम्हाला ती तहान आणि भूक आहे का? आज आम्हाला ती तहान आणि भूक आहे का? खरोखर आज ती इच्छा आहे का? ज्या वेळेस मला पवित्र आत्म्याचा अन्य भाषेची गरज होती, कितीतरी दिवस मी परमेश्वराकडे प्रार्थना करत होते, माझे पती आम्ही दोघं एक अंतकरणाने आम्ही प्रार्थना करत होतो. आणि ज्या वेळेस ती वेळ आली त्यावेळेस आम्ही दोघांनी एकदम आम्ही अन्य भाषामध्ये बोलायला चालू केलं. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं सोपं नाही, पण परमेश्वराकडून येणारा जो अभिषेक आहे, त्याचा पवित्र आत्मा जेव्हा आमच्यावर उतरतो त्यावेळेस आम्ही ही भाषा बोलायला चालू करतो.
आणि हे त्याचं प्रतीक आहे की तो आम्हाबरोबर आहे. ज्यांना येते त्यांच्यासाठी देवाला धन्यवाद द्या, त्याचा उपयोग करा. आणि ज्यांना येत नाही, तुम्ही आजपासून त्या परमेश्वराकडं अत्यंत व्याकुळ रीतीने प्रार्थना करून मागायचं की परमेश्वरा आम्हाला पण ते दान पाहिजे. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. असं नाही देवा तुला द्यायचं तेव्हा दे, ह्याला दिलं त्याला दिलं त्याला दिलं. ही ताठपणाची भाषा परमेश्वराला आवडत नाही. जे मागतात ते नम्र गणले जातात. जे मागतात आणि एकदा मागून गप्प बसत नाहीत, पण त्या अत्याग्रही विधवासारखं कंटिन्युअसली आम्ही मागायचंय जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला मिळत नाही. आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी आम्ही कशा मागतो परमेश्वराकडं. घर नसेल, पैसा नसेल, हे नसेल, जॉब नसेल, आम्ही कसं मागतो परमेश्वराकडं. पण ज्यावेळेस गोष्टी आध्यात्मिक दानाबद्दल येतात, आध्यात्मिक वाढबद्दल येतात, त्यावेळेस आम्हाला कोणीतरी सांगायची गरज लागते की बाबा तू देवाकडं हे दान माग, मग तुला मिळेल. आणि आपण त्या देवाकडं मागायचं आहे. तो आपला स्वर्गीय पिता आहे. आपण त्याच्याकडं मागितल्याने तो आपल्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे जाऊन तो आपल्याला देत असतो, तो आपल्याला देतो. तुम्ही सातत्याने त्या परमेश्वराकडं तुमची इच्छा दाखवा आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणार आहे. आपण इच्छा दाखवायची, आपण नम्रपणे गुडघ्यावर येऊन त्याच्याकडं त्या गोष्टींची मागणी करायची आहे. आज मी सांगणार आहे की परमेश्वर ज्यावेळेस म्हणतो घटकाभरी तुम्हाला प्रार्थना करवेना, घटकाभर तुम्हाला जागृत राहून प्रार्थना करता येत नाही. आज तुम्हाला एक गोष्ट सांगते की का अनेक लोक चर्चमध्ये येऊन झोपतात, का अनेक लोक संदेश चालू असल्यावर गाढ झोप लागते, का अनेक लोक चर्च किंवा वचन चालू असताना इकडं तिकडं बघायचं, डोक्यामध्ये वेगळे विचार चालू असतात, कोणाशी तरी गप्पा मारायच्या, काहीतरी खुनवा करायचं किंवा काम करत वचन ऐकायचं. का ह्या गोष्टी होतात? कारण त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये वचन गेलेलं नाही आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये वचन गेलेलं नाही आहे. हे जे वचन आहे ना, हे जे बायबल आहे, जे आपण वाचतो, लोकांना वाटतं काय वचन वाचा सांगतात, काय प्रार्थना करा म्हणतात. त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये वचन भरलेलं नाही आहे. आणि मग ते लगेच इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट लवकर होतात. वचनाच्या कमतरतेमुळं ते डिस्ट्रॅक्ट होतात. वचन काय करतं? माणसाला स्ट्रॉंग बनवतं. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो त्यावेळेस आम्ही स्ट्रॉंग बनतो. पण ज्यावेळेस वचन आमच्या अंतःकरणात कमी असतं, आमच्या शरीराला ते वीक बनवतं. आणि ज्यावेळेस शरीर वीक बनतं त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या पेत्र, याकोब आणि योहानाला काय म्हणत आहे? तुम्ही झोपत का आहात? ज्या वेळेस तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे, ज्या घटकेला तुम्हाला आता फेस करायचं आहे, मला फेस करायचं आहे, त्याच्या अगोदर तुम्ही झोपा कसल्या काढताय? थोडक्यात तो सकाळी येऊन परमेश्वर म्हणतो अरे आळशा उठ, मी तुला भेटायला आलो. पण लोक झोपलेले असतात. आम्हाला प्रार्थनेला बसायचं म्हटलं की आम्हाला झोपा येते. 2 तास तर फार मोठी गोष्ट. 1 तास कसा बसा स्वतःच्याने आम्ही बसतो. चर्चमध्ये आम्ही सगळ्यांच्या बरोबरीने बसतात, पण ते पण पेंगत बसायचं. पण ज्यावेळेस वेळ आता येते, लॉकडाऊनमध्ये येते, वैयक्तिक प्रार्थनेची येते, त्यावेळेस आमचा व्हॉट्सॲपवर 2 तास सहज निघून जातात, कळत नाही. यूट्यूबवर सहज निघून जातात, कळत नाही. नेटफ्लिक्सवर सहज जातात, कळत नाही. इकडं तिकडं शेजाऱ्यांशी बोलण्यात कंटाळा आला, बाहेर जाऊन गप्पा मारण्यात सहज 2 तास जातात, कळत नाही. ह्या सगळ्यामधून 5-5 मिनटं, 10-10 मिनटं बाजूला काढा. 1 तास सहज तुम्हाला प्रार्थनेला मिळतो. 1 तास सहज तुम्हाला प्रार्थनेला मिळतो. आणि प्रार्थना काय करायची आहे? काय प्रार्थना करायची? आज प्रार्थना कशी करायची? जे खरे विश्वासणारे, ज्यांना अन्य भाषा येते त्यांनी तर नक्कीच केली पाहिजे, पण ज्यांना येत नाही त्यांनी पण बसायचं आहे. सगळ्यांसाठी प्रार्थना आहे, पण कशी करायची? समजा तुम्ही 1 तास जर काढलेला आहे प्रार्थनेसाठी, आम्ही 1 तास काढला. येशू ख्रिस्त म्हणतो कमीत कमी 1 तास काढा. का? तर पुढं जे येणारे मोह आहेत, जे टेम्पटेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पडू नये, तुमचं शरीर वीक होऊ नये, तुम्ही त्या मोहांमध्ये सापडू नये. म्हणून तुम्ही काय करायचं आहे? 1 तास प्रार्थना करायची. तो म्हणतो घटकाभर एवढा वेळ तुम्ही बसा. 1 hour, इंग्लिश ट्रान्सलेशन फार स्पष्ट आणि क्लिअर आहे. 1 hour. कॅन यू नॉट सिट देअर फॉर 1 hour? 1 तास तुमच्याच्याने प्रार्थना करवत नाही का? तो म्हणतो. आणि 1 तास जेव्हा तो म्हणतो त्यावेळेस तो उगाच बोलत नाही.
तो उगाच बोलत नाही. येशू ख्रिस्त कोणतीही गोष्ट बोलला ती वायफळ आणि व्यर्थ तो बोलत नव्हता. त्याच्या बोलण्याला अर्थ होता. ज्यावेळेस तो 1 तास म्हणतो, तो म्हणतो मिनिमम तुम्ही 1 तास परमेश्वराच्या चरणाजवळ आला पाहिजे. मग त्या 1 तासामध्ये तुम्ही काय करणार, कशा पद्धतीत प्रार्थना करणार. परमेश्वराचं एक वचन आहे, आपण एक वचन बघूया. ते वचन फार सुंदर आहे. काय म्हणत आहे त्या वचनामध्ये, तो म्हणतो की मत्तईचा 15वा अध्याय 8वं वचन, मत्तईचा 15वा अध्याय 8वं वचन, तो काही लोकांसाठी या गोष्टी बोलत आहे. काय या गोष्टी बोलतो आणि परमेश्वर दाखवत आहे की प्रत्येकाचं अंतकरण देवापुढं समोर कसं आहे. आपल्याला वाटतं ही व्यक्ती प्रार्थना करते, वरून गाणे म्हणते, बायबल वाचते, प्रार्थना करते, पण हिच्या जीवनामध्ये फळ काय येत नाही. ज्यावेळेस अशा काही गोष्टी असतात, जर आपण ह्या कॅटेगरीमध्ये सापडतो, तर हे वचन नेमकं आपल्यासाठी काय म्हणत आहे आपण बघूया. मत्तईचा 15वा अध्याय 8वं वचन. हे लोक तोंडाने व ओठाने माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. परमेश्वर काय म्हणत आहे? मत्तईचा 15वा अध्याय 8वं वचन काय म्हणतं की हे लोक तोंडाने व ओठाने माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. काय दूर आहे म्हणत आहे तो? फिजिकली ओठाने आणि तोंडाने ते माझा सन्मान करतात, 4 माणसात बोलतात, पण अंतकरणापासून दूर आहे. परमेश्वर हे बाह्य स्वरूप बघत नाही. आपण कसं आहोत, काय घातलंय, काय नाही, कसं दिसतो, काय करतो, कसं छान बोलतो, काय बोलतो, पण तो काय बघत आहे? अंतकरण. आणि या अंतकरणामध्ये जर वचन भरलेलं नाहीये वाचण्यात, तर ते अंतकरण आणि ते शरीर वीक आहे. आणि ज्या वेळेस आपण इतरांबरोबर प्रार्थनेला बसतो, त्यावेळेस आम्हाला झोप येते. मग आमचं लक्ष इकडं कोण करतंय, कोण आलं, कोण गेलं, काय बोलत आहेत, काय बोलत नाहीत, कोण कुजकुज जरी केलं पाठीमागे बसून तरी आम्हाला स्पष्ट ऐकू येतं की काय बोलतायत. इकडे हसायचं, तिकडं हसायचं, सगळं लक्ष बाजूला असतं. जर आम्ही स्थिर बसत नाही एखाद्या प्रार्थनेमध्ये, तर आज आमच्यामध्ये वचनाची कमी आहे. आम्ही वचन वाचण्यात कमी पडतो. किमान 3 अध्याय तरी तुम्ही वाचले पाहिजे दररोज, सकाळ, दुपार, संध्याकाळ, औषधाच्या गोळीप्रमाणे. ज्या वेळेस आम्ही वचन अंतकरणात भरणार, त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आम्हाला आठवण करून देणार की माझं वचन असं म्हणत आहे, आणि मग तू ह्या गोष्टीपासून मागे फिर, हे कर, ते कर, आणि मग आपल्याला जीवनामध्ये निर्णय घेण्यासाठी सोपे जातात. कोणत्याही मोहाला समोर जाण्यासाठी आपल्याला बळ येतं, स्ट्रॉंग होतो. परमेश्वराचं वचन काय म्हणतं? येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही कुठल्या मोहामध्ये पडू नये म्हणून तुम्ही काय करा? प्रार्थना करा. आणि तुम्हाला माहिती आहे पुढे काय झालं? त्या वचनांमध्ये जर तुम्ही पुढे वाचलं तर ते येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना ह्या गोष्टी बोलतो नाही बोलतो, तोपर्यंत एक मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी येतो. यहुदा इस्करियोत येतो, तलवार आणि साखळ्या घेऊन, काय घेऊन ते लोक येशू ख्रिस्ताला पकडायला येतात. तो यहुदा येशू ख्रिस्ताला चुंबन देतो, धरून देतो. आणि मग काय होतं? मग हा पेत्र झोपेतून जागी होतो, आणि पेत्राकडे काय होती? तलवार होती. आणि त्या तलवारीने तो काय करतो? त्या मुख्य याजकाच्या त्या ठिकाणी एक तो रोमन सोल्जर होता, एक सरदार होता, जो शिपाई होता, त्याचा कानच कापून टाकतो. काय करतो? पेत्र उठतो आणि ती तलवार काढून त्या शिपायाचा कान कापून टाकतो. का बरं पेत्र असं करतो? कारण ज्या वेळेस प्रार्थना करायची वेळ होती त्यावेळेस तो झोपलेला, आणि ज्या वेळेस संकट समोर आलं, आता ते हँडल कसं करायचं? आता समोरून आपल्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, ते हँडल कसं करायचं? तर उठायचं आणि वार करायचं. आणि त्याने त्याचा कान कापला. आणि येशू ख्रिस्त प्रार्थना केल्यामुळं एकदम स्थिर, एकदम शांत, टोटल सिच्युएशन अंडर कंट्रोल, एकदम व्यवस्थित. तो काय म्हणत आहे? पेत्रा, तू त्याचा कान का कापलास? त्या माणसाचा कान उचलतो आणि त्याच्या कानाला परत चिटकून देतो. येशू ख्रिस्त त्या शिपायाचा कान पुन्हा चिटकावून टाकतो.
तो अजूनही देवाशी जोडलेला होता, अजूनही तो चिन्ह चमत्कार करत. त्याला माहिती होतं काय होणार आहे, हे लोक कशासाठी आलेत, पण अजूनही तो फर्म आहे. तो गोंधळलेला नाही आहे, तो घाबरलेला नाही आहे. त्याला माहिती आहे काय होणार आहे, पण तो स्थिर आहे. परिस्थितीला ज्यावेळेस आम्ही फेस करण्यासाठी गोंधळून जातो आणि आम्हाला कळत नाही आम्ही काय करतो आणि येणाऱ्या परिस्थितीला आम्ही फेस कसं करायचं, तर कुठंतरी आमच्या प्रार्थना कमी पडलेल्या आहेत. दररोजच्या प्रार्थना आमच्या कमी पडतात. आणि प्रार्थना जेव्हा आमची कमी पडते त्यावेळेस आमचं शरीर काय करत असते आपल्यालाच माहिती नसते. त्या पेत्राप्रमाणे झोपेतून उठायचं आणि काहीतरी करायचं, कन्फ्युजनमध्ये असतो. आणि मग येशू ख्रिस्ताकडे बघितल्यावर आणि मग येशू ख्रिस्ताला तो नाकारतो आणि पुढं आपल्या सगळ्यांना ते वचनांमध्ये स्टोरी माहिती आहे काय काय होतं. आज वचन आपल्याला काय सांगत आहे की प्रार्थना ही महत्त्वाची गोष्ट आहे. आज जे बाहेर कन्फ्युजन चाललेलं आहे, आज जे बाहेर कोरोनाची भीती चाललेली आहे, जर आज आपण बसून देवाबरोबर जर आम्ही प्रार्थना करतो, आमच्या आयुष्यामध्ये आमच्या दररोजच्या जीवनामध्ये 1 तास, 24 तासामधला कमीत कमी 1 तास आम्ही त्या परमेश्वराच्या सानिध्यात जर घालवतो तर ते आमच्यासाठी फायद्याचं आहे. येणाऱ्या मोहांमध्ये, येणाऱ्या टेम्पटेशन्समध्ये, येणाऱ्या परिस्थितीमध्ये प्रार्थना आम्हाला स्थिर ठेवते. प्रार्थना आम्हाला स्थिर ठेवते. आणि स्थिर म्हणजे त्या परिस्थितीला फेस करण्यासाठी आम्हाला खंबीर रीतीने उभं करते. ती आम्हाला हलवू शकत नाही. पेत्रासारखं उठून आम्ही कोणालाही मारायचं, कोणाच्याही अंगावर धावायचं असं होत नाहीत. ह्याला दोष दे, त्याला दोष दे असं होत नाहीत. आमच्यामध्ये एक वेगळा दैवी स्थिरपणा, एक दैवी शांती त्या ठिकाणी येते, एक बोल्डनेस येतो. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आमच्यामध्ये भरलेलं असतं, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेस वचन भरलेलं असतं अंतकरणामध्ये, त्यावेळेस हे शरीर वीक होत नाही. हे शरीर वीक होत नाही, हे कमजोर होत नाही. आम्ही झोपा काढत नाही. आणि ज्या वेळेस आम्ही झोपा काढत नाही, आम्ही उठून प्रार्थना करतो, त्या वेळेमध्ये आम्ही ऑलरेडी आमची जी आध्यात्मिक लढाई आहे ती लढलेला असतो. वचन आणि प्रार्थना दोन्ही एकत्र जातात. ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेला बसतो, आम्ही 1 तास जर प्रार्थनेसाठी ठरवतो, तर त्या प्रार्थनेमध्ये, त्या 1 तासामध्ये आम्ही नेमकं काय करायचं आहे, आम्ही नेमकं काय करायचं आहे. अनेक लोक या ठिकाणी नवीन आहेत, म्हणून मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगणार आहे की 1 तासाच्या प्रार्थनेमध्ये आपण काय करायचं आहे. 1 तास जर आम्ही ठरवला, आजपासून 1 तास जर आम्ही ठरवतो की येणाऱ्या 2 महिने 3 महिने सलग देवाजवळ मी 1 तास प्रार्थना करणार आणि माझं लाईफ परत सेम राहणार नाही, तर आज तुम्ही ऐका. ते 1 तास प्रार्थनेमध्ये पहिले 10 मिनिट कमीत कमी तुम्ही शांत बसायचं आहे. शांत बसायचं आहे. कुठून पण बाहेरून आपण आलेलो असतो, घरातून आलेलो असतो, किंवा जे काही गोष्टी आमच्या आजूबाजूला चाललेल्या असतात त्यामधून आपण वेगळं होऊन शांत बसायचं आहे. जमल्यास तुमच्या खोलीमध्ये जा, दाराला कडी लावून घ्या, एकटे बसा. कुठेही बसायचं आहे, पण एकांतात आपण बसायचं आहे. एकांतात आपण बसायचं. मग भले ती बाल्कनी का असे ना, किंवा कुठल्या तरी पायरीच्या खाली का असे ना, पण आपण एकांत शोधायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पवित्र परमेश्वराशी बोलता येईल, त्या पित्याशी बोलता येईल. एकांतात तुम्ही बसायचं आहे. 1 तास एकांतात बसायचं आहे. पाहिजे तर सगळ्यांना सांगा, आजपासून माझी प्रार्थनेची वेळ आहे, तुम्ही बाहेर जा, मला बसायचं. सुरुवातीचे 10 मिनिट तुम्ही शांत बसायचं आहे, स्थिर व्हायचं आहे. जे आपलं मन विचलित झालेलं असतं, जगिक गोष्टीमध्ये फिरत असतं, त्याला स्थिर देवाकडे आणायचं आहे. शांत बसून त्याला स्थिर देवाकडे आणायचं आहे. हे मन आहे ना, आणि आपले जे आशा अपेक्षा, आपले जे इमोशन्स, हे असं उकळत्या पाण्यासारखं सारखं वर खाली असतात. त्यांना सगळ्यांना एक स्थिर आणायचं आहे. आपलं माइंड, आपलं अंतकरण, आपलं माइंड, सोल, बॉडी सगळं स्थिर, तयारीत. आता आपण प्रार्थना करणारे समजून उमजून, जसा एक शिपाई किंवा एक सोल्जर लढाईसाठी तयार होतो, त्या पद्धतीत तयार बसायचं आहे. होय, मी प्रार्थना करणार आहे. आपलं मन, अंतकरण, विचार सगळे एक त्या ठिकाणी आणायचं आहे. शांत.
ज्या वेळेला एखादी व्यक्ती एमर्जन्सी, कोणाचा तरी ॲक्सिडेंट होतो किंवा काहीतरी होतं आणि एमर्जन्सीमध्ये तिला आणतात, एमर्जन्सीमध्ये आणल्यावर त्यांना डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात का? नाही, त्यांना बाहेर कॅज्युअल्टीमध्ये ठेवतात, नॉर्मल करतात, भीती घालवतात, BP चेक करतात, सगळं करतात, स्थिर आणतात आणि मग प्रोसिजरला घेतात. त्या पद्धतीत आपण स्वतःला स्थिर करायचं आहे, सगळ्या गोष्टींपासून अलिप्त करायचं आहे स्वतःला. काय घरामध्ये चाललं आहे विसरून जायचं, प्रॉब्लेम्स आहेत विसरून जा, भांडणं आहेत विसरून जा, काय गोष्टींचे बिलं भरायचे आहेत, पैशाची कमतरता, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या डिस्कनेक्ट करायचं. सर्वात पहिलं तो मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 10 मिनिट त्या परमेश्वरासमोर शांत बसायचं आहे. ज्यावेळेस आम्ही शांत बसतो, तयारी दाखवतो आणि मग आम्ही त्या परमेश्वराची स्तुती आराधना पूर्ण अंतकरणाने आणि पूर्ण मनाने करायचे. मुद्दाम मी ह्या गोष्टी सांगत आहे कारण बरेचसे लोक मला विचारतात, सिस्टर आम्ही प्रार्थना कशी करणार? काही लोकांसाठी या गोष्टी नवीन असतील, काही लोक ह्यामधून जात असतील, पण माझ्या खरोखर प्रेशियस जे लोक आहेत, जे नवीन आहेत, त्यांच्यासाठी ह्या फार गरजेच्या आहेत. आणि मग आपण काय करायचं आहे? परमेश्वराची स्तुती आराधना करायची. तुम्हाला ज्या वेळेस स्तुती आराधना करण्याची इच्छा आहे त्यावेळेस आपण बसून 10 मिनिट, 15 मिनिट, 1 तासामध्ये तुम्ही किती वेळ त्याची स्तुती आराधना कराल तुम्ही करा. किती वेळ तुम्हाला घ्यावा वाटतो, स्तुती आराधना करावी वाटते, तुम्ही करायची आहे. आणि त्यानंतर विशेष करून ज्यांना अन्य भाषेचं दान आहे त्या लोकांनी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायची. ज्यांच्याकडं दान नाही त्यांनी परमेश्वराकडं मागायचं आहे, आकाकुळतीनं मागायचं आहे, कंटिन्यू मागायचं आहे की मला हे दान पाहिजे, तुझं पवित्र आत्मा आमच्याकडं पाहिजे. आणि ज्यांच्याकडं हे दान आहे ते सर्व लोक ऐकतील. तुम्ही बराच वेळ त्या ठिकाणी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायची आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करून झाल्यावर एक 15 मिनिट, 20 मिनिट जे काय असेल ते तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करा. आणि त्यानंतर डिक्लेअर करायचं आहे. एक अन्य भाषा बोलून झाल्यावर तुमच्यामध्ये एक बोल्डनेस येईल, एक सामर्थ्य येईल, आतून एक आवाज येईल, एक सामर्थ्य येईल की हो, कदाचित तुम्हाला कळणार नाही की तुम्ही अन्य भाषा बोलता तेव्हा तुम्ही काय प्रार्थना करता, पण ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करून झाल्यावर, अन्य भाषा बोलून झाल्यावर आम्हाला लक्षात येईल की आमच्या जीवनामध्ये काय गोष्टी चालू आहेत आणि परमेश्वर तुमच्याशी बोलू लागेल. तो तुमच्याशी बोलणार. एक वही घ्या, पेन घ्या आणि काय परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे ते लिहून घ्या. त्यावेळेस कदाचित तुमच्या आतून एक असा आवाज येईल. एक उदाहरणार्थ मी सांगत आहे की तुझ्यावर चालणारं कोणतंही शस्त्र तुझ्यावर चालणार नाही, तुझ्यासाठी बनलेलं घडलेलं कोणतंही शस्त्र तुझ्यावर चालणार नाही. एक आतून एक कॉन्फिडन्स येईल की माझ्यासाठी कोणतंही शस्त्र बनवलेलं ते चालणार नाही. परमेश्वराने मला सुंदर असं बनवलेलं आहे, मी हारणार नाही, मी लढणार, परमेश्वराच्या द्वारे मला सर्व शक्य. ह्या अशा काही गोष्टी, सकारात्मक गोष्टी आपल्या आत्म्यातून आपोआप बाहेर यायला लागतील, आपोआप आपल्या मुखाद्वारे. आणि मग आपलं जे अंतकरण आहे त्या अंतकरणाला वाटणार की ह्या मुखाच्या द्वारे मी काहीतरी बोलावं, कारण आपण त्यावेळेस अन्य भाषेमध्ये प्रार्थना केलेली असते. आणि ज्या वेळेस आपण ते बोलत असतो त्यावेळेस ज्या गोष्टी आमच्या मुखातून बाहेर येतात दॅट इज नथिंग, पण तेच आहे प्रॉफेसी म्हणण्यापेक्षा ते तुमच्यासाठी ते वचन असतं, तुमच्यासाठी तो परमेश्वर बोलत असतो, तुमच्या बरोबर तो परमेश्वर बोलत असतो. त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं असतं. आणि मग त्या ठिकाणी आपण शांत बसायचं आहे. 2 मिनटं आपण शांत बसायचं आहे. काय परमेश्वर माझ्याशी बोला, काय मी अन्य भाषा बोलल्यावर मी काय गोष्टी माझ्या अंतकरणामध्ये परमेश्वराने घातलेल्या आहेत. आणि त्यानंतर ज्या वेळेस या तिन्ही गोष्टी आम्ही करतो त्याच्यानंतर आपण वचन वाचायला घ्यायचं. अनेक लोक मला म्हणतात की वचन कशा पद्धतीत वाचायचं, काय वाचायचं, कुठून वाचायचं. आता ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषा बोलता, ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषामध्ये बोलत असता, तुम्हाला भूक लागते,
वचनाची भूक लागते आणि मग आपल्याला कळतं की बरोबर आता मी कुठं वाचायचं, काय वाचायचं. आत्म्यामध्ये आपल्याला जाणवतं, हां आज योहान 6 वाच, आज दानिएलचं हे अध्याय वाच, आज तो वाच. आणि परमेश्वर आपल्याला सुचवतो आणि आपण ते वचन वाचायला चालू करतो. आणि जसजसं आपण वचन वाचत जातो त्यावेळेस असं वाटतं, अरे हे वचन मी अगोदर वाचले होते आणि आज मला ह्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने समजत आहेत. आणि त्या गोष्टीला म्हणायचं वचनाचं प्रगटीकरण. त्या गोष्टीला काय म्हणतात? वचनाचं प्रगटीकरण. आणि मग एक अद्भुत रीतीने परमेश्वर त्याच वचनातून आपल्याशी बोलतो. अद्भुत रीतीने परमेश्वर त्याच पद्धतीने आपल्याशी बोलतो तो. आणि ते वचनाचं प्रगटीकरण आपल्याला येतं. आणि मग आपण म्हणतो की परमेश्वर माझ्याशी बोलला, वचनाच्या द्वारे बोलला, तो मला काही गोष्टी सांगत होता. आणि ज्या वेळेस आम्ही दररोज अशा पद्धतीत 1 तास त्या परमेश्वराबरोबर घालवतो, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं जीवन 1 ते 2 महिन्यामध्ये सेम बिलकुल राहणार नाही. वचनाचं प्रगटीकरण तुम्हाला मिळणार. त्या परमेश्वराचा आवाज ऐकायला तुम्हाला येईल. तो स्वतः तुमच्याशी बोलेल. तो बाळा आणि माझ्या लेकरा शिवाय तो बोलत नाही आपल्याशी. फार प्रेमळ परमेश्वर आहे. तो सांत्वन करणारा देव आहे. तो पवित्र आत्मा जो आहे तो कैवारी सत्याचा आत्मा आहे. येणाऱ्या गोष्टींबद्दल तो आम्हाला सांगतो, तो आम्हाला सांत्वन करतो. ह्या सगळ्या गोष्टी तो आम्हाला शिकवतो. प्रार्थना माझ्या प्रियांनो ही साधी गोष्ट नाही आहे. प्रार्थना ही साधी गोष्ट नाही आहे. जर आम्ही त्याचं करेक्ट गोष्ट, प्रार्थना कशी करायची, करेक्ट पद्धत जर पकडली तर त्या परमेश्वरापासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत नाही. आणि अशा प्रकारची प्रार्थना येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत होता. घामाचं रक्ताचे थेंब बनणं, घामाच्या थेंबाऐवजी रक्ताचे थेंब बनणं म्हणजे किती आत्म्यात तो प्रार्थना करत होता. कोणत्या लेवलच्या इंटमसीमध्ये, कोणत्या लेवलवर तो प्रार्थना करत होता याचा विचार पण मला तर करवत नाही. आज जे आपण प्रार्थना करतो ते थोड्या काही गोष्टी आम्हाला कळतात, वचनाचं प्रगटीकरण येतं, पण आपण कोठवर एकमेकांवर अवलंबून राहणार. आता तर चर्चेस पण बंद आहेत, पण आपण घरांमध्ये आहोत. पण आता जर घरामध्ये आहेत आणि त्यांनाच जर आता जर प्रार्थना कशी करायची इथून जर आपण एकमेकांना सांगायला लागलो आणि ती पण आपल्याला जमली नाही, तर आज आपला टिकाव कसा लागणार? आपल्याला प्रार्थना आली पाहिजे, आपल्याला अन्य भाषा आली पाहिजे. बऱ्याच वेळेला ह्या ठिकाणी अमित ब्रदर, प्रीती सिस्टर, अनेक जण ह्या ठिकाणी येतात आणि पवित्र आत्म्याच्या गोष्टीबद्दल सांगतात, पवित्र आत्म्याबद्दल शिक्षण देतात, अन्य भाषेबद्दल शिकवतात, अन्य भाषा मिळावी म्हणून प्रार्थना करतात. पेंटिकॉस्टच्या दिवशी खास प्रार्थना केली. मला अंदाज नाही किती लोकांनी ते स्वीकारलं. पण जर तुम्ही खरोखर भुकेले आहात, खरोखर तुम्हाला जर पवित्र आत्म्याने भरायचं आहे, ते अन्य भाषेचं दान पाहिजे, तुम्ही परत ते व्हिडिओ पहा आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्या पवित्र आत्म्याच्या दानाने भरणार आहे. आपण एक वचन बघूया, पाऊल काय म्हणत आहे. अन्य भाषेबद्दल पाऊल काही सुंदर अशा गोष्टी बोलतो. 1 करंती याचा 14वा अध्याय आणि 18वं वचन. 1 करंती याचा 14वा अध्याय 18वं वचन. पाऊल म्हणत आहे, तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषा बोलतो, म्हणजे अन्य भाषा बोलतो, म्हणून मी देवाचे आभार मानतो. काय म्हणत आहे पाऊल? की तुमच्या सगळ्यांपेक्षा सर्वात जास्त जर अन्य भाषा जर कोण बोलत आहे तर पाऊल म्हणतो मी बोलतो. काय गरज होती पाऊलाला एवढी अन्य भाषा बोलायची? कारण अन्य भाषा ही देवाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, डायरेक्ट परमेश्वराशी बोलण्याचा. ती सैतानाला काय कळत नाही, सैतानाला काही कळत नाही अन्य भाषा काय आहे. तो म्हणतो की ज्या वेळेस मी अन्य भाषा बोलतो त्यावेळेस मी स्वतःची वृद्धी करतो. काय वृद्धी होते? आत्म्याची वृद्धी होते. यू आर एडिफाईड. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. त्यामध्ये पण तो काय म्हणत आहे, मी जर तुमच्यापेक्षा सर्वात जास्त अन्य भाषा बोलतो, सर्व शिष्यांपेक्षा जास्त जर अन्य भाषा बोलतो, तर मी देवाचे आभार मानतो. तो देवाला धन्यवाद देतो. का? तर ज्या वेळेस आपण अन्य भाषा बोलतो त्यावेळेस आपण स्वतःची उन्नती करतो. दुसरं एक वचन आपण बघूया आणि परत पाऊल काय म्हणत आहे.
पहिले करंती 14 अध्याय त्याच ह्याच्यामध्ये 19 पुढचं वचन. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावेत, ह्यापेक्षा मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजून उमजून बोलावेत हे मला आवडते. कुठं बोलत आहे तो अन्य भाषा? तो त्याच्या स्वतःसाठी बोलत आहे. अन्य भाषेचे पण प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. आपण ते आता ह्या ठिकाणी बघणार नाही, ते आपण दुसऱ्या दिवशी कधीतरी आपण बघूया. पण तो ह्या ठिकाणी काय म्हणत आहे की अन्य भाषेमध्ये 10,000 शब्द बोलावे, ह्यापेक्षा दुसऱ्याने शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून. म्हणजे ज्या वेळेस तो 4 माणसांमध्ये आहे आणि तो भाषा बोलतो, त्यावेळेस मी संदेश देईन जे समजेल अशा तो गोष्टी बोलत आहे. याचाच अर्थ काय की तो त्याच्या पर्सनल टाईममध्ये भरपूर वेळ तो अन्य भाषेमध्ये घालवत आहे. पण ज्यावेळेस तो लोकांच्या समोर येतो, त्या अन्य भाषेमुळे त्या ज्या काही वचनाचं प्रगटीकरण त्याला मिळालेलं आहे, ज्या काही गोष्टी प्रगट झालेल्या आहेत आत्म्याकडून, त्या तो सांगण्याचं प्रिफर करत आहे. आपण एकच वचन बघूया. पहिले करंती 14 अध्याय त्याच्या अगोदर आहे 14वं वचन. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. आणि 13वं वचन पण आपण बघूया. अन्य भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. काय म्हणत येतो की माझा आत्मा प्रार्थना करतो. ज्यावेळेस मी अन्य भाषामध्ये प्रार्थना करतो त्यावेळेस मी काय म्हणत आहे, माझा आत्मा प्रार्थना करतो, माझ्या बुद्धीला काय कळत नाही. पण अन्य भाषेचा अर्थ काय आहे हे सांगण्यासाठी आपण प्रार्थना करावी की त्या परमेश्वराने आपल्याला तर अर्थ सांगता यावा म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करायची. मगाशी मी काय म्हटलं की ज्या वेळेस आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण त्या ठिकाणी थांबायचं. आपल्याला अंतकरणातून परमेश्वर चालना देतो, आपल्याला काही गोष्टी बोलण्यासाठी एक बोल्डनेस येते, एक वेगळा आत्म्यामध्ये आपल्याला एक बोल्डनेस येतो आणि आपण ते शब्द जेव्हा बोलतो ते परमेश्वराच्या आत्म्याकडून आलेले असतात. तर 4 गोष्टी आपण करायच्या आहेत 1 तासामध्ये. आपण थोडा वेळ शांत बसायचं आहे, त्यानंतर स्तुती आराधनेमध्ये जायचं आहे, अन्य भाषा बोलायची आहे आणि शेवटी वचन वाचायचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही शेवटी वचन वाचतो त्यावेळेस आमच्यामध्ये ते वचन भरलं जातं. अन्य भाषा बोलल्यावर आमचा आत्मा देवाशी कनेक्टेड होतो आणि ते वचन आपण काय वाचलं आहे ह्याचा उलगडा आम्हाला जास्त चांगला होऊ शकतो. आणि त्यानंतर मग आम्हाला काय आमच्या प्रार्थना आणि विनंती आणि मागण्या आहेत त्या आपण परमेश्वराकडे सादर करायच्या आहेत. आज आपण पुष्कळ काही गोष्टी या प्रार्थनेवरून शिकलो आहोत. आपला जो प्रार्थनेचा पॅटर्न आहे तो बदलण्याची गरज आहे. आपला जो पॅटर्न आहे, खास करून जे व्यक्ती जे खरोखर अन्य भाषा ज्यांना येते आणि जरी ते थांबलेले आहेत, काहींना 2 शब्द येतात, 4 शब्द येतात, थोडके येतात आणि अजून येत नाही आहेत, शब्द येत नाही, त्यांनी पण परमेश्वराकडे मागायचं आहे. अन्य भाषा व्यवस्थित फ्लो येण्यासाठी त्यांनी प्रार्थना करायची आहे. कारण हे आमची आध्यात्मिक लढाई आहे. आमचं लढणं त्या रक्तमांसाशी नाही आहे, पण आकाशातील दुरात्म्यांशी आहे. आणि ज्या वेळेस आमचं लढणं आकाशातील दुरात्म्यांशी आहे त्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की तुम्ही झोपू नका. ज्या वेळेस तुमच्यावर संकट येईल त्या संकटाला फेस करण्यासाठी तुमच्यामध्ये घटकाभरही तुम्ही प्रार्थनेमध्ये तुमच्याच्याने बसवत नाही का? घटकाभर तुम्हाला प्रार्थना करता येत नाही का? 1 तास तुम्हाला प्रार्थनेसाठी काढता येत नाही का? आणि आपल्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची का आहे? कारण का आपण ज्या दिवसांमध्ये राहत आहोत ते शेवटचे दिवस आहेत. पर येशू ख्रिस्त तर आपल्याला कमीत कमी मिनिमम 1 तास म्हणत आहे. मी तर म्हणते तुमच्याकडं लॉकडाऊनमुळे जर वेळ आहे तर तुम्ही कमीत कमी 2 तास तरी त्या परमेश्वराजवळ या. 2 तास बसा त्या परमेश्वराजवळ. त्याचा फायदा तुम्हाला आहे. परिस्थितीमध्ये स्थिर राहण्यास, परिस्थितीला फेस करण्यास आणि एक वेगळं सामर्थ्य आणि बोल्डनेस येण्यासाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. एकमेकांसाठी प्रार्थना करा. एक गोष्ट जर वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त जर वारंवार सांगत आहे तर तो काय म्हणत आहे की जागरूक राहा आणि प्रार्थना करा. जागृत राहा, तत्परतेने प्रार्थना करा, सातत्याने प्रार्थना करा. कोणते? तो असं म्हणत नाही की तुम्ही एकमेकांना कंटिन्यू मदत करा, एकमेकांना उचलून धरा, हे करा, मदत करा, असं काय म्हणत नाही. पण तो काय म्हणत आहे की तुम्ही सातत्याने प्रार्थना करा.
विदाउट प्रेइंग. प्रार्थना कंटिन्यू करा. कधीही प्रार्थनेसाठी कंटाळा करू नका म्हणत आहे. प्रार्थना तुमचा स्पेशली वैयक्तिक टाईम देवाबरोबर जास्तीत जास्त पद्धतीने घालवा. कधी कधी सोडून द्या काही गोष्टी. घरातले कामं आहेत, भांडे पडलेत, कपडे पडलेत, मुलं आहेत, सोडून द्या काही गोष्टी. त्या जर गोष्टी केल्या नाही तर काहीही होत नाही. काही गोष्टी त्या ठिकाणी पडल्यात, पडू द्यात, पण पहिला वेळ प्रार्थनेला द्या. प्रार्थनेला वेळ दिल्याने त्या गोष्टी करण्यासाठी आणि तुम्हाला सामर्थ्य मिळेल, शक्ती मिळेल. हे शरीर आपलं स्ट्रॉंग राहील. विश्वास आपल्याला इम्युनिटी वाढवतो आणि कन्फ्युजन आणि भीती आपली इम्युनिटी कमी करते. आपली इम्युनिटी खाली येते, आपली प्रतिकार शक्ती खाली आणते. आज जे भीतीचं वातावरण चालू आहे हे काय आहे? भीतीने माणसाची इम्युनिटी पॅरलाइज होते, म्हणजे तो असा स्तब्ध होतो. आणि मग इम्युनिटी कमी झाल्यावर कोणत्याही प्रकारचे रोग पटकन लागतात आणि त्याचं कारण आहे भीती. जर आज तुम्हाला भीती नको असेल तर आज तुम्ही विश्वास वाढवायचा. आणि विश्वास केवळ वचन ऐकण्याने, वाचण्याने वाढतो. विश्वास ऐकण्याने वाढतो. आणि काय ऐकण्याने? परमेश्वराचं वचन ऐकल्याने विश्वास वाढतो. परमेश्वराचं वचन आमच्या हाडांना सत्व असं आहे, दुसरं कशाने नाही. किती प्रकारचं डाएट घ्या, कोणत्या पाहिजे त्या गोळ्या घ्या, काय पाहिजे ते करा, पण जे इम्युनिटी परमेश्वराचं वचन देतं, जे सत्व वचन देतं, ते दुसरं कशानेही येत नाही. आज तुम्हाला बिछाण्यात असाल, तुम्ही आजारी असाल, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, त्याच्यामध्ये ऑडिओ बायबल आहे, आज पाहिजे त्या भाषेमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला जी भाषा पाहिजे त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला वाचता येत नाही, पण ते तुमच्या कानाजवळ ते वचन चालू राहू द्या. तुम्ही रात्री झोपता, तुमच्या आत्म्यासाठी ते वचन रात्रभर हळू आवाजात का होईना ते चालू ठेवा. वचन तुमच्या हाडांसाठी सत्व आहे. आणि आज आपल्याला सर्वात जास्त गरज कशाची आहे? इम्युनिटीची आहे. ह्या भीतीने आम्हाला पॅरलाइज केलेलं आहे, पांगळं केलेलं आहे. भीतीने आम्हाला पांगळं केलेलं आहे. आमचे हातपाय चालत नाही, आमचं डोकं काम करत नाही, काय सुचत नाही. का तर ज्या वेळेस प्रार्थनेची वेळ होती त्यावेळेस आम्ही झोपा काढल्या, त्यावेळेस आम्ही वेळ वाया घालवला, टी व्ही बघितला, बाहेर गेलो, सगळं करायचं त्या गोष्टी केल्या. पण आता ज्या वेळेस आम्हाला गोष्टी कळाल्यात, आज मला तुम्हाला एक चॅलेंज करायचं आहे. येणाऱ्या 3 महिन्यासाठी 1 तास तुम्ही देवासाठी वेगळा काढा. 1 तास तुम्ही देवासाठी वेगळा काढा आणि तुम्ही मला सांगायचं आहे की 3 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल केला ते मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते. तुमचा फायनान्स, तुमचं हेल्थ, तुमची कोणतीही तक्रार त्या ठिकाणी राहणार नाही. आज परमेश्वराचं वचन आणि त्याच्याबरोबरचं जे नातं आहे ते एका व्यक्तीच्या जीवनामध्ये काय करतं ह्याचं स्वतःचं जिवंत उदाहरण मी आहे. आज ह्या ज्या गोष्टी मी बोलते हे दुसरं कोणाच्या जीवनावरून घेऊन मी बोलत नाही, पण ह्या स्वतः मी अनुभवते आणि म्हणून आज मी या ठिकाणी सांगत आहे. आणि ह्या पद्धतीत परमेश्वर माझ्याशी पण बोलत आहे आणि अनेकांशी तो बोलतो. आज तुम्ही प्रार्थनेला सहजरीतीने घ्यायचं नाही. आज तुम्ही ठरवायचं आहे की मी आजपर्यंत 1 वेळ प्रार्थनेसाठी ठेवली नाही, पण येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मी 1 वेळ फिक्स प्रार्थनेसाठी ठेवणार आणि ह्या पद्धतीमध्ये मी प्रार्थना करणार. सिरियसली प्रार्थना करणार आहे, करायची म्हणून करणार नाही. आणि परमेश्वराकडून मी मागणार आहे आणि ते मला मिळालेलं आहे. परमेश्वराचं वचन प्रत्येकाला एक गोष्ट मला सांगायची आहे. काही लोकांचा असा प्रश्न असतो, ताई माझ्यासाठी प्रार्थना करा, परमेश्वराची इच्छा माझ्यासाठी काय माहिती नाही, मी बरं होईल की नाही मला माहिती नाही. अनेक लोक असं म्हणतात की परमेश्वराची इच्छा माझ्यासाठी काय आहे. परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी ही आहे की त्याला बसलेल्या फटक्यांने तुम्हाला आरोग्य मिळावं. जर त्याची इच्छा तुमच्यासाठी हो नाही अशी असती तर त्याला बसलेल्या फटक्यांनी काहींनाच आरोग्य मिळालं असतं. त्याची इच्छा प्रत्येकासाठी आरोग्य मिळणं हीच आहे. त्याची इच्छा ही आहे की तुमच्यासाठी सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळावे, पण आम्हाला ते घेता पण आले पाहिजे. परमेश्वर जर त्या ठिकाणाहून देत आहे, त्याला बसलेल्या फटक्यांनी जर आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे आणि तरी पण आपण जर आजारी आहोत तर आम्हाला ते आरोग्य घेता पण आलं पाहिजे. जर माझ्याकडं औषधाची बॉटल आहे आणि मी ती जर आणून टेबलवर ठेवली आणि मी तिच्याकडं बघत बसले तर ती मला बरी करेल?
तसंच वचन आहे. ते वचन जर आम्हाला आरोग्य देणारं आहे, ते आणून जर आम्ही फक्त शेल्फवर ठेवून त्याच्याकडे बघत बसलो तर ते आम्हाला आरोग्य देणार नाही. ते वचन आम्ही घेतलं पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही ते वचन घेतलं पाहिजे. जेवढ्या क्वांटिटीत पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर आम्ही मरणार नाही प्रियांनो. पण आमच्यासाठी ते जीवन आहे. आमच्या हाडांना ते सशक्त आणि मजबूत करत आहे. आमच्या हाडांना ते आरोग्य देत आहे. एक आनंदी हृदय त्या वचनातून आम्हाला मिळतं. एक आनंदी हृदय. मग तुम्ही किती आज कोणत्याही प्रकारचे औषध घ्या, गोळ्या घ्या, पण तुमच्यामध्ये जर भीती असेल तर ती भीती एक दिवस तुम्हाला ग्रासून टाकणार आहे. त्या भीतीने तुम्ही पांगळे व्हाल. कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घ्या, कुठपर्यंत घेणार? टेम्पररी असतात. ती भीती तुमच्या जीवनातून निघालीच पाहिजे. ती भीतीचा आत्मा, परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये, तर मी तुम्हाला सामर्थ्याचा, सामर्थ्य म्हणजे बोल्डनेस, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे आणि समंजस मन. आय हॅव नॉट गिवन यू द स्पिरिट ऑफ फिअर बट आय हॅव गिवन यू द स्पिरिट ऑफ बोल्डनेस, लव्ह अँड ऑफ साऊंड माइंड. साऊंड माइंड म्हणत आहे. आज अनेक लोक भीतीमध्ये आहेत, कन्फ्युजनमध्ये आहेत, कारण वचन कमी आहे. आणि ज्यावेळेस वचन कमी असतं त्यावेळेस आमचं शरीर वीक असतं. आणि ज्यावेळेस शरीर वीक असतं त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये गोंधळ येतो. आणि गोंधळ आला की मग आम्हाला कळत नाही, पेत्रासारखं आम्ही काय पण करतो. आणि मग परमेश्वराकडे यावं लागतं. मग परमेश्वर आपल्याला शांत करतो आणि मग आमच्याशी तो संभाषण चालू करतो आणि मग तो हळूहळू आमच्याशी बोलतो. पण आपण तयार आहो काय? आम्ही तयार आहोत का? त्यांनी जे आरोग्य आमच्यासाठी दिलेलं आहे 2000 वर्षापूर्वी, ते स्वीकारण्यासाठी आम्हाला येतं का? ते घ्यायला आम्हाला जमतं का? ते घेण्याचे आम्ही कसं स्वीकारतो? आम्ही नम्र आहोत का? आम्ही प्रार्थनेमध्ये बसतो का आम्ही आपलं तेच जुनं आयुष्य, जरा देवाकडे एमर्जन्सी कॉलवर यायचं, परमेश्वर आम्हाला आरोग्य दे, पास्टरला सांगायचं, ह्याला सांगायचं, त्याला सांगायचं, प्रार्थना करा, सगळेजण मिळून प्रार्थना करणार. वेळ गेली की परत रिपीट आहे तेच लाईफमध्ये चालू. कुठपर्यंत आपण ह्या गोष्टी करणार? कुठपर्यंत आपण जुनं आयुष्य जगणार आणि त्याच गोष्टी चालू ठेवणार? आज वेळ आहे. आज ही वेळ आहे एक निर्णय घ्यायची, त्या परमेश्वराला म्हणायची की परमेश्वर आज पर्यंत मी डिसिप्लिनमध्ये कधी माझी प्रार्थना ठेवली नाही. एक वेळ ठरवून मी तुला कधीही दिलेला नाही, पण आजपासून मी एक फिक्स वेळ ठरवणार. सकाळी 7चा किंवा संध्याकाळी 7चा, जो कोणता वेळ तुमच्यासाठी योग्य आहे, फिक्स एक वेळ ठरवा त्या परमेश्वराला भेटण्यासाठी. फिक्स 1 तास त्या परमेश्वराकडे द्या. 3 महिने कंटिन्यू तुम्ही त्या प्रार्थनेमध्ये थांबायचं आहे. त्या ठरलेल्या वेळेमध्ये, त्या ठरलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि तुम्ही सातत्याने त्या परमेश्वराला एका वेळेमध्ये, एका ठिकाणी, एका खोलीमध्ये तुम्ही प्रार्थना करायची. एका ठिकाणी बसायचं आहे, त्या परमेश्वराला हाक मारायची आणि तुम्ही मला सांगायचं तुमच्याशी परमेश्वर बोलला की नाही. ते जेवढं तुम्हाला इच्छा आहे ना की परमेश्वर माझ्याशी बोलावं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त इच्छा आहे त्या परमेश्वराला तुमच्याबरोबर बोला. मला माझ्या लेकराशी बोलायचं आहे, पण माझं लेकरू बसतच नाही माझ्या सानिध्यामध्ये. त्याचं ते येतं काहीतरी बडबड करताना निघून जातं, माझा आवाजच ऐकायला बसत नाही. तुमच्यापेक्षा जास्त आज त्या परमेश्वराला तुमची गरज आहे, तुमच्याशी बोलण्याची. आज तो सगळे आशीर्वाद घेऊन तुमच्याजवळ थांबलेला आहे. तो तुम्हाला म्हणत आहे की माझ्याजवळ बस, माझ्या सानिध्यामध्ये बस. इंग्लिशमध्ये एक वचन फार सुंदर असं म्हणत, दोज हू वेट ऑन द लॉर्ड. मराठीमध्ये त्याचं भाषांतर थोडंसं वेगळं आहे, पण ते वचन काय म्हणतं? दोज हू वेट ऑन द लॉर्ड शल रिन्यू देअर स्ट्रेंथ लाईक ईगल, दे शल रन बट दे शल नॉट बी विअरी. वचन काय म्हणतं? जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते उंच गरुडाप्रमाणे भरारी मारतील. ते धावतील तरी दमणार नाहीत आणि पळतील तरी थकणार नाहीत. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ह्या वचनान मराठीमध्ये काय दिलेलं आहे? परमेश्वराची आशा धरून राहणार आहे. पण इंग्लिशमध्ये वचन काय म्हणत आहे? दोज हू वेट ऑन द लॉर्ड. वेट ऑन द लॉर्ड म्हणजे जे त्याच्या सानिध्यामध्ये बसतात, जे त्याच्या सानिध्यामध्ये बसतात त्यांची आशा परमेश्वराकडे लागलेली आहे. ही नंतरची गोष्ट.
पण मराठीमध्ये थोडंसं भाषांतरमध्ये फरक झालेला आहे. त्या ठिकाणी असं पाहिजे होतं, जे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील. त्यांना ते गरुडाप्रमाणे उंच भरारी मारतील, ते पळतील तरी दमणार नाहीत आणि धावतील तरी थकणार नाहीत. आज तुम्हाला मला परमेश्वर नवीन शक्ती देत आहे. आज जे आजारी आहेत त्यांना सर्वांना परमेश्वर नवीन शक्ती देत आहे. ज्यांना वीकनेस आहे त्यांना आज परमेश्वर नवीन शक्ती देत आहे. त्या गरुडाप्रमाणे नवीन पुन्हा एकदा ही इज रिन्यूइंग युअर स्ट्रेंथ. परमेश्वर थँक्यू लॉर्ड जीसस. आज जे लोकांना वीकनेस जाणवत आहे, ज्या लोकांना वीकनेस जाणवत आहे, त्या लोकांनी हे वचन रिसीव करा. आज परमेश्वर तुमच्या जीवनामधला सगळा वीकनेस, तुमच्या शरीरामधला डोक्यापासून ते पायापर्यंत आज तुम्हाला नवीन शक्तीने तो भरत आहे. वीकनेस इन द नेम ऑफ जीसस गो. येशूच्या नावामध्ये नवीन शक्तीने तो तुम्हाला भरत आहे. सर्व सिम्पटम्स जे कोविडचे सिम्पटम्स आहेत, सर्दी, खोकला, ताप, येशूच्या नावामध्ये सर्व निघून जात आहेत. एक नवीन शक्ती तुमच्या शरीरामध्ये येत आहे. थँक्यू लॉर्ड जीसस. आज अनेक लोकांना परमेश्वर नवीन शक्ती देत आहे. आज ते काही लोक आहेत ज्यांना डिसेंट्री आहे, आज ते थकून गेलेले आहेत, ज्यांना काही गोष्टींमुळे गोळ्यांमुळे साईड इफेक्ट्स झालेले आहेत. येशूच्या नावामध्ये आज नवीन शक्ती संपादन करत आहे. अचानक त्यांना लक्षात येईल की त्यांचा ताप निघून गेलेला आहे. अचानक त्यांना लक्षात येईल की त्या ज्या गोष्टी ते करू शकत नव्हते ते करत आहेत. त्यांना लक्षात येईल. येस लॉर्ड, थँक्यू फादर. परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा प्रत्येकावर उतरून येऊ देत. तुझा पवित्र अग्नी प्रत्येकावर उतरून येऊ देत. परमेश्वरा, थँक्यू लॉर्ड जीसस. रिन्यू देअर स्ट्रेंथ लॉर्ड. आज ज्या लोकांना सॅच्युरेशन आहे, ज्यांचे पॉईंट्स कमी झालेले आहेत, आज त्या लोकांना परमेश्वर स्पर्श करत आहे. अद्भुत रीतीने त्यांचे पॉईंट वर येत आहेत. अद्भुत रीतीने जे ICU मध्ये आहेत ते सर्व बाहेर येतील. अद्भुत रीतीने परमेश्वर आज प्रत्येकाला स्पर्श करत आहे. आज ते नवीन शक्ती संपादन करतील. आज प्रत्येक सैतानाच्या दुष्ट योजना त्यांच्या जीवनातून मी नष्ट करत आहे. येशूच्या नावामध्ये नष्ट करत आहे. प्रत्येक नेगेटिव्ह बोलणं येशूच्या नावामध्ये मी नष्ट करत आहे. जे काय डॉक्टर्सनी त्यांच्यावर कन्फेस केलेलं आहे, जे काय घरातल्यांनी कन्फेस केलेलं आहे, इन द नेम ऑफ जीसस आय कॅन्सल एव्हरी नेगेटिव्ह वर्ड लॉर्ड. धन्यवाद परमेश्वरा तुझ्या अद्भुत उपस्थितीसाठी. परमेश्वरा, आज तुझी उपस्थिती प्रत्येकाच्या जीवनावर येऊ देत. ज्यांच्या घरामध्ये लेकरांना पण परमेश्वरा सिम्पटम्स आहेत, कोविडचे सिम्पटम्स आहेत, त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करते. परमेश्वरा, त्या प्रत्येक लेकराला तू स्पर्श कर. आता ह्या क्षणाला सगळे सिम्पटम्स निघून जाऊ देत परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये सर्व सर्दी, खोकला, वीकनेस, डिसेंट्री असेल परमेश्वरा, हातापायाचं दुखणं, मुंग्या येणं, पाठीत दुखणं, मनका दुखणं, पाय दुखणे, ब्रेथलेसनेस, इन द नेम ऑफ जीसस आय कमांड यू टू लिव्ह. परमेश्वरा, प्रत्येकाला ज्यांना लंग्समध्ये त्रास आहे, एव्हरीथिंग आय कमांड इन द नेम ऑफ जीसस टू लिव्ह. तुझं अद्भुत सानिध्य येऊ देत परमेश्वरा. जे अनेक फॅमिलीज आमच्या ओळखीचे आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकावर तुझं पवित्र अग्नी येऊ देत. ह्या क्षणाला परमेश्वरा सगळ्यांना नॉर्मल रिपोर्ट येण्यास तू सहाय्य कर परमेश्वरा. प्रत्येकाचे नॉर्मल रिपोर्ट येऊ देत. सिखा रबांतो रिखंथेरिया नबांतो सिया रबांतो ओ रिखा ला रबा सिखे रिखंथेरिया रबा. थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू होली स्पिरिट. परमेश्वरा, मी प्रार्थना करते आज ज्या व्यक्तींनी परमेश्वरा ठरवलेलं आहे की मी आजपासून मी ठरलेल्या वेळेमध्ये मी 1 तास प्रार्थना करणार, 3 महिने मी परमेश्वराचा अनुभव घेणार. ह्या सिस्टर जे काय सांगत आहेत ते मला अनुभवायचं आहे, ते मला बघायचं आहे, त्या परमेश्वराला मला भेटायचं आहे. मला पण अन्य भाषेचं दान पाहिजे आहे आणि मी पण ह्या गोष्टी करायचं आहे. मला पण सिरियस व्हायचं आहे परमेश्वराच्या बाबतीत. आज परमेश्वरा त्या सर्व लोकांच्या अंतकरणाला तू स्पर्श कर. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना 3 महिने परमेश्वरा तुझ्या सानिध्यात बसण्यास आणि अद्भुत तुझा अनुभव घेण्यास तू सहाय्य आणि मदत कर. परमेश्वरा, तू त्यांच्याशी बोलणार आहेस असा माझा पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद परमेश्वरा. जे लोक अंतकरणापासून तुझ्याकडे मागत आहेत परमेश्वरा, की त्यांना अन्य भाषेचं दान पाहिजे, येणाऱ्या काही दिवसांमध्येच परमेश्वरा त्यांना ते दान तू देव कर. अद्भुत रीतीने त्यांना ते दान देव कर. त्यांनी साक्ष सांगू दे परमेश्वरा की तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. आज परमेश्वरा अनेक साक्ष लोकांनी सांगू देत की आम्हाला स्पर्श केला आमच्या घरामध्ये आणि आम्हाला अचानकपणे बरं वाटलेलं आहे, अद्भुत रीतीने बरं वाटलेलं आहे. अचानक आमच्यामधून काहीतरी निघून गेलं आणि आम्हाला सामर्थ्य प्राप्त झालं, शक्ती मिळालेली. वीकनेसेस आय कमांड यू टू लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. धन्यवाद परमेश्वरा. प्रत्येक लेकरांसाठी मी प्रार्थना करते परमेश्वरा. जे काय घोषणा केलेल्या आहेत या गव्हर्नमेंटनी की तिसरी लहर जी आहे कोविडची लहर ती लेकरांसाठी, येशूच्या नावामध्ये मी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या लेकरांवर येशूच्या रक्ताने कव्हर करते. आय कॅन्सल एव्हरी नेगेटिव्ह वर्ड ओव्हर ऑल द चिल्ड्रन माय फादर. परमेश्वरा जे नेगेटिव्ह वर्ड त्यांनी बोललेलं येशूच्या नावामध्ये मी ते रद्द करते. कोणाच्या लेकरांना स्पर्श होऊ नये यासाठी मी प्रार्थना करत आहे परमेश्वर. I cancel every wicked plan of the enemy. परमेश्वरा जे बी त्या तू पेरलेलं नाहीस परमेश्वरा, जे सैतानाने पेरलेलं आहे ते येशूच्या नावामध्ये मी उपटून टाकत आहे. थँक्यू लॉर्ड जीसस. सिखा रबांतो रिखंतेरिय रबांतो ओ रिखाला रबासिया नमांतो शरिय रबा. धन्यवाद परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा. मी प्रार्थना करत आहे जे लोक परमेश्वरा तुझ्या नावामध्ये एक येतात परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तू आरोग्य दे. जे कोणी तुझ्याकडे हाक मारत आहेत परमेश्वर आरोग्यासाठी, आज या क्षणाला त्यांना तू आरोग्य देव कर परमेश्वरा. आजचं वचन परमेश्वरा त्यांच्या अंतकरणामध्ये 100 पट फळ घेऊन येऊ देत. आजचं वचन सैतानाने हिरावून घेऊन जाऊ नये यासाठी मी प्रार्थना करते परमेश्वरा. त्यांच्या अंतकरणाचे नेत्र तू उघड, कान तू उघड आणि मन तू उघड परमेश्वरा. हे वचन त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये पेरलं जाऊ देत परमेश्वरा. जे निर्णय ते घेतील ते निर्णय घेऊन पुढे चालण्यास परमेश्वरा तू सहाय्य कर आणि मदत कर. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ह्या वेळेमध्ये तू आमची भेट घेतली, तुझ्या सुंदर असं पवित्र आत्म्याने आम्हाला चालवलं. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे, धन्यवाद देत आहे. अमित ब्रदर आणि त्यांच्या फॅमिलीसाठी धन्यवाद देत आहे परमेश्वरा. त्यांच्या फॅमिलीला येशूच्या रक्ताने आज मी कव्हर करत आहे आणि ही सुंदर अशी वेळ ह्या ठिकाणी परमेश्वरा तू आमची भेट घेतली, प्रत्येक व्ह्युअर्सची भेट घेतली. तुझ्या नावाला धन्यवाद देते. धन्यवाद परमेश्वरा. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये देत आहे आणि प्रत्येकाला परमेश्वरा तुझी दैवी शांती आज मी घोषित करत आहे. त्यांच्या जीवनामध्ये दैवी शांती आणि आनंद येऊ देत. सगळी भीती निघून जाऊ देत परमेश्वरा. सगळी भीती निघून जाऊ देत आणि तुझी शांती तुझी प्रीती त्यांच्या अंतकरणामध्ये येऊ देत परमेश्वरा. लेट युअर पीस बी देअर परमेश्वरा. जी शांती या ठिकाणी आहे, जी सुंदर उपस्थिती या ठिकाणी आहे, आज त्यांच्याही घरामध्ये त्यांना अनुभव देत परमेश्वरा. धन्यवाद देत आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन आमेन. खरोखर परमेश्वर असा अद्भुत असा परमेश्वर आहे, महान असा परमेश्वर आहे आणि आज अद्भुत रीतीने आज त्यांनी या ठिकाणी प्रार्थना चालवलेली आहे. अद्भुत रीतीने परमेश्वर तुमच्या सर्वांशी बोललेला आहे. माझा असा विश्वास आहे की नक्कीच तुम्हाला स्पर्श झाला असेल. जे काही तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही देऊ शकता. तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूमध्ये ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली त्यांची तब्येत तुम्ही विचारा, त्यांना कसं वाटत आहे, बरं वाटत आहे आणि नक्कीच तुमचे जी साक्ष असेल ते तुम्ही आम्हाला कळवा. आणि मी हे सांगेन की नक्कीच तुम्ही 3 महिन्यासाठी ह्या गोष्टी करा. 1 तास वेगळा काढा आणि खरोखर त्या परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये सातत्याने समजून उमजून काय करत आहोत हे तुम्ही नक्की करा, जेणेकरून आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये जे शेवटचा काळ आपण म्हणतो त्या दिवसाला फेस करण्यासाठी आम्ही तयार असणार आहोत. आम्हाला परमेश्वराची गरज आहे, त्याच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. तर येणाऱ्या दिवसासाठी ही आपली तयारी असणार आहे. आपली प्रार्थना म्हणजे ही आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी ही आपली एक प्रकारची तयारी असणार आहे. तर तुम्ही नक्कीच या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा. 1 तास वेगळा काढा, वैयक्तिक तुम्ही प्रार्थनेमध्ये बसा. ही माझी नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.